नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इथे आता जेव्हा आपल्या प्रतिछायाशी बोलत असतो, हे बघ, नंदिनीला जर माघार घ्यायची नसेल तर मी पण माघार घेणार नाही. मी पण तिच्यापेक्षा 4 पावलं पुढंच असणार आहे. मी नवरा आहे तिचा. त्यावर लगेच आता त्याची प्रतिछाया म्हणू लागते, हो कसं आहे ना, नंदिनीने आजवर खूप काही केलं आहे ना तुझ्यासाठी, तू कशाला काही करशील. त्यावर लगेच आता जीवा म्हणू लागतो, काय केलं, कधी सारं सॉरी तरी म्हटली का ती. नाही 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 नाही, साधं चिठ्ठीवरती सॉरी लिहून तर द्यायचं ना, मग मागे मागे इतरांकडे म्हणायची काय गरज. त्यावर लगेच आता त्याची प्रतिछाया म्हणू लागते, हो अरे तुझ्यासाठी ती तिच्या वडिलांशी भांडली, त्यांच्या विरोधात उभी राहिली आणि तुझ्याबरोबर इथे थांबली, पण तरीही तुला पटत नाही. जाऊ दे, ती माझीच बायको आहे. त्यावर लगेच जेव्हा म्हणू लागतं, नाही नाही, ती माझीच बायको आहे. त्या दिवशी रात्री जेव्हा ती दारू प्यायली होती तेव्हा किती छान माझ्याकडे बघून हसत होती. खरंच मला माझी नंदिनी खूप आवडते, पण ना जरा जास्तच नखरे करते, म्हणून मी माघार घेणार नाही, दुसरं काहीच नाही. अशी जीवाची एकट्याचीच बडबड चालू असते. त्याच वेळेस आता चादर आणि उशी घेण्यासाठी नंदिनी रूमच्या बाहेर येऊन उभी राहते. आता जीवाला एकट्याला बडबड करताना बघून नंदिनीला जरा धक्का बसतो. यांच्या डोक्यावरती काही परिणाम झाला आहे का, हे असे का बोलतात एकटेच. त्याच वेळेस आता लगेच जीवाची प्रतिछाया त्याला खुणावते, बघ बघ तुझी बायको आली. आता जीवा पटकन दरवाजात येतो. आता त्याला जरासा आनंद होतो. त्याला वाटतं की नंदिनी आली काय ना आपल्या खोलीत. तेव्हा तो म्हणू लागतो, आलात तुम्ही. त्यावर जीवाकडे बघतच नंदिनी म्हणू लागते, मला ना खाली झोपायचे ना, म्हणून मला चादर आणि उशी हवी. त्यावर जीवाला वाटतं की रूममध्ये खाली झोपायचे. तेव्हा जीवा म्हणू लागतो, काय खाली कशाला झोपताय तुम्ही, नाही नको. त्यावर आता लगेच नंदिनी म्हणू लागते, हो मी खालीच झोपणार आहे, हॉलमध्ये देताय ना, चादर आणि उशी देताय ना. त्यावर जीवा म्हणू लागतो, हो. मनातल्या मनात आता तो घुसमुट करत म्हणू लागतो, ठीक आहे, अजूनही तुला तुझा इगो बाजूला करायचा नाही आहे ना, मग घेऊन जा, मी देणार नाही आहे, तुमच्या हाताने या आणि घेऊन जा, असे म्हणत तो कॉटवरती जाऊन बसतो. त्यावर नंदिनी मनाशीच म्हणू लागते, नाही नाही, या जीवांदिनीच्या खोलीत जर मी पाऊल टाकलं तर मग माझं बाहेर निघणं मुश्किल आहे, मी नाही जाऊ शकत. अहो प्लीज द्या ना मला चादर आणि उशी, मला जायचं आहे खाली. आता रागाच्या भरात जीवा पटकन चादर उशी पकडतो आणि तिच्या हातात नेऊन टेकवतो. आता मात्र लगेच जोराचा वारा सुटलेला असतो. त्याच वेळी जीवा म्हणू लागतो, वादळ आलं आहे ना. तेव्हा आता नंदिनी म्हणू लागते, नाही हवा सुटली. त्यावर लगेच जीवा म्हणू लागतो, डोक्यात गेली हवा. तेव्हा नंदिनी म्हणू लागते, त्यासाठी डोकं असावं लागतंय ना, सुरुवातच नाही आहे इथे. आता नंदिनी खाली झोपायला जाते. जीवा गुड नाईट करतो. तर इकडे आता काव्य आणि पार्थच्या प्रेमाला सुरुवात झालेली असते. तेव्हा काव्य आता अगदी पार्थच्या जवळ जाते. पार्थ बेडवरती झोपलेला असतो. तेव्हा काव्य म्हणू लागते, आजचं सॅलड खूपच मस्त झालं होतं, हो की नाही देशमुख. तेव्हा आता पार्थ म्हणू लागतो, मग प्रेमाचं सॅलेड होतं ना ते. आता दोघांच्या प्रेमाच्या गप्पा चालू असतात, एकमेकांच्या अगदी जवळ आलेले असतात. त्याच वेळेस पार्थ म्हणू लागतो, काव्या, अरे आपल्या या प्रेमाला कोणी बघू नये म्हणून मी दरवाजा बंद करतो, असे म्हणताच तो रूमचा दरवाजा बंद करायला येणार. तेच आता त्याचं लक्ष लगेच नंदिनीकडे जातं. हॉलमध्ये नंदिनी झोपलेली बघताच आता पार्थ पटकन काव्याला बोलावतो. आता दोघांनाही धक्काच बसतो. त्याच वेळेस पार्थ म्हणू लागतो, काव्या, मगाशी तर नंदिनी आमच्याशी खोटं बोलल्या, त्यांच्यातलं आणि जीवातलं सगळं काही मिटलंय असं म्हटलंय, आपल्याला बघावं लागतंय. आता काव्या पटकन नंदिनीला कॉल करते. आता नंदिनी फोन उचलते. त्यावर काव्य म्हणू लागते, सॉरी या ताई, मी तुला डिस्टर्ब केलं का, झोपली होतीस का. त्यावर नंदिनी म्हणू लागते, नाही गं, डिस्टर्ब कसलं, बोल ना, कशासाठी केला होता. त्याच वेळेस आता नंदिनी नाटक करू लागते, जणू तिच्या शेजारी जीव आहे असं दाखवू लागते. अहो गप्प बसा ना, मी फोनवर बोलते ना, किती चुळबुळ कराल. आता मात्र लगेच पार्थ आणि काव्याच्या लक्षात येतं की नंदिनी आपल्याशी खोटं बोलते. आता दोघेही तिच्या समोर येतात. नंदिनीला जरा धक्का बसतो. तेव्हा पार्थ म्हणू लागतो, का नंदिनी, आमच्याबरोबर असली चाल का खेळताय तुम्ही, म्हणजे तुमच्या दोघांमध्ये अजून काहीच ठीक झालं नाही आहे का. बघतोस आता, आम्ही बघतोच काय करायचं. दोघेही आता रूममध्ये येतात. आता मात्र लगेच पार्थ अगदी शिंगेश्वर राजासारखा आता इथे स्टूलवरती बसतो. तेव्हा आता पटराणी येते आणि लागते, राजा महाराज, आपल्या या राज्यात काय चालू आहे, राणी आणि वजीर या दोघांमध्ये अजून कटकट पसारा चालूच आहे. त्यावर लगेच आता पार्थ म्हणू लागतो, हो त्यामुळे पटराणी, आपल्याला आपल्या राज्याचा विचार करावाच लागेल आणि त्यासाठी आपल्याला या राणी आणि वजीराला समजावंच लागेल. त्यावर पटराणी म्हणू लागते, हो ना शिंगेश्वर राजा, मग चला आपण लगेच कामाला लागूया.
तुम्ही पुढे व्हा आणि मी मागणं लगेच येते. त्यावर पार्थ म्हणू लागतो, वाण नाही पण गुण नक्कीच लागलाय असे म्हणत आता लगेच पार्थ आणि नंदिनी दोघेही आता बाहेर येतात. आता मात्र नंदिनी ते दोघांकडे बघू लागते. त्यावर काव्य म्हणू लागते, नंदिनी ताई हे बघ, जोपर्यंत तू तुझ्या रूममध्ये जात नाही तोपर्यंत तू माझ्या रूममध्ये झोप आणि पार्थ झोपतील जीवाबरोबर. आता मात्र नंदिनीला धक्काच बसतो. नाही नाही नाही, आत्ता कुठे तुमची गाडी रुळावर आली, माझ्यामुळे कशाला तुम्ही डिस्टर्बन्स होताय. नाही नाही नाही, तुम्ही जा तुमच्या रूममध्ये. त्यावर काव्य म्हणू लागते, या ताई आम्ही तुझं काही ऐकणार नाही. आता तू जोपर्यंत तुझ्या रूममध्ये पाऊल ठेवत नाही तोपर्यंत तू माझ्याकडेच राहायचे. आता मात्र नंदिनीला काय बोलावं काही सुचत नाही. तर पार्थ इकडे आता जीवाच्या रूममध्ये आलेला असतो. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, आता इथे नंदिनी काव्याजवळ आपल्या प्रेमाचा इजहार करत असते. तिचं जीवावरती किती प्रेम आहे, पण जीवा कसा इगोखोर आहे हे सगळं काही सांगत असते. आता मात्र त्या क्षणी इकडे व्हिडिओ कॉल करून आता नंदिनीचं हे सगळं बोलणं पार्थने जीवाला दाखवलेलं असतं. आता जीवांचंही जे काही प्रेम असतं तेही नंदिनीला कळालेलं असतं. दोघेही आता बाहेर येतात. जीवा नंदिनीकडे बघत असतो. नंदिनी आता सॉरी म्हणते. त्यावर आता दोघांमधलं हे प्रेम कसं एकत्र येणार, पार्थ आणि काव्या या जीवानदिनीला कसं एकत्र आणणार हे आपण लवकरच बघूया. त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.